Welcome students. In previous class we studied work and energy. Then various actions when we have do that time the work is important. When an object is displaced by applying a force on it, work is said to be done. Then work is important to do any actions. Then we have studied the relationship between work and energy. At that time when ज्या वेळेला आपण एखादं कार्य करतो तेव्हा त्या ठिकाणी आपण बल लावत असतो आणि बलाशिवाय कोणतंही कार्य शक्य नसतं हे त्या ठिकाणी आपण पाहिलेलं होतो. अँड द कॅपॅसिटी टू डू वर्क इज कॉल्ड एनर्जी. एनर्जी कशाला म्हटलेलं आहे तर कार्य करण्याच्या क्षमतेला त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे ऊर्जा असं म्हटलेलं आहे. म्हणजे हे जे रिलेशनशिप आहे कार्य आणि ऊर्जेमध्ये ते आपण मागच्या तासाला अभ्यासलेलं आहोत. देन द युनिट ऑफ वर्क अँड एनर्जी इज सेम. दोन्हीचं युनिट सुद्धा सेम आहे. काय युनिट आहे वर्क आणि एनर्जीचं तर जूल. SI पद्धतीमध्ये काय जूल हे एकक असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. SI म्हणजे इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल SI पद्धत म्हणजे. आणि त्याचबरोबर मागच्या तासाला आपण अभ्यासलेलो फॉर्म्स ऑफ एनर्जीज. देन व्हेरियस फॉर्म्स ऑफ एनर्जीज वी स्टडीड. ऊर्जेची रूपे आपण पाहिलेलो होतो. ठीक आहे. फॉर्म्स ऑफ एनर्जी म्हणजे ऊर्जेची रूपे. कोणकोणती ऊर्जेची रूपे आपण पाहिलेलो होतो. मेकॅनिकल एनर्जी. या मेकॅनिकल एनर्जी मध्ये आपण पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी हे दोन प्रकारचे ऊर्जेची रूपे आपण पाहिलेलो होतो. देन हीट एनर्जी, देन आफ्टर लाइट एनर्जी, देन साऊंड एनर्जी अँड देन केमिकल एनर्जी. दीज आर द फॉर्म्स ऑफ एनर्जीज. हे सगळे ऊर्जेची काय आहेत रूपे आहेत. देन वी स्टडीड इन प्रीवियस क्लास द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. हे काही जे ऊर्जा आहे हे ऊर्जेचं रूपांतरण कशा पद्धतीने होतं ते सुद्धा पाहिलेलं. पण त्यासाठी वॉटर सायकल आपण अभ्यासलेली होती बघा. इव्होपरेट होतं वॉटर, रेन वॉटर. देन आफ्टर काय होतं पावसाच्या माध्यमातून पाणी नदीमध्ये साठवलं जातं. त्यानंतर उंचावरून ते जलजनित्रावर टाकलं जातं आणि त्याच्या माध्यमातून पुन्हा ऊर्जा निर्माण होते. ती ऊर्जा सगळीकडे ट्रान्सफर होते आणि ट्रान्सफर झाल्यानंतर आपण त्याचा वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये उपयोग करतो. कोणकोणत्या फॉर्म्समध्ये आपण त्याचा वापर करतो त्यानंतर आपण पाहिलेलं होतं बघा. देन electric gets transformed into various other forms of energy. Electrical energy is used in our house. Then various purposes. It is transformed in light energy. Then lightning of bulb into kinetic energy on starting a fan. Into sound energy while playing a music system. ठीक आहे. देन हीट एनर्जी इन अ ओव्हन. जेव्हा आपण बल्ब लावतो तेव्हा इलेक्ट्रिकल एनर्जी त्या ठिकाणी मिळते आपल्याला त्याच्यातून. त्यानंतर फॅन लावतो तिथं पुन्हा कायनेटिक एनर्जी आपल्याला पाहायला मिळते. देन आफ्टर साऊंड एनर्जी. जेव्हा म्युझिक प्ले होतं तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला साऊंड एनर्जी पाहायला मिळते. त्यानंतर ओव्हन जेव्हा आपण चालू करतो तेव्हा त्या ठिकाणी हीट एनर्जी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. अशा पद्धतीने वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये आपल्याला ही एनर्जी पाहावयास मिळते आणि यालाच आपण ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी असं म्हणतो. आणि त्याचबरोबर या सगळ्याचा मुख्य स्रोत कोण म्हटलेला आहे तर द सन इज मोस्ट इम्पॉर्टंट सोर्स ऑफ ऑल एनर्जी. हे वाक्य नेहमी लक्षात ठेवा. सूर्य हा सर्व ऊर्जेचा प्रमुख स्रोत आहे. या सूर्यापासूनच मोठ्या प्रमाणात ही ऊर्जा मिळते आणि सूर्य हा या सर्व ऊर्जेचा प्रमुख स्रोत आहे. नाउ टुडे वी आर गोइंग टू लर्न एनर्जी रिसोर्सेस. आज आपण एनर्जी रिसोर्सेस कोणकोणते आहेत. एनर्जी रिसोर्सेस म्हणजे ऊर्जेचे स्रोत. ऊर्जेचे स्रोत कोणकोणते आहेत. फॉर्म्स ऑफ एनर्जी आणि एनर्जी रिसोर्सेस याच्यामध्ये फरक आहे लक्षात घ्या. हा फरक नेहमी लक्षात ठेवा. फॉर्म्स ऑफ एनर्जी म्हणजे ऊर्जेची रूपे कोणकोणते आहेत, कोणकोणत्या रूपामध्ये आपल्याला ऊर्जा मिळते. आणि एनर्जी रिसोर्सेस म्हणजे कुठून कुठून आपल्याला ऊर्जा मिळते म्हणजे ऊर्जेचे स्रोत कोणकोणते आहेत.
कशा कशापासून आपल्याला ऊर्जा मिळते. द रिसोर्सेस ऑफ एनर्जी used for getting classification in two types. The resources used for getting energy can be classification of two types. There is conventional energy and non-conventional energy. हे ऊर्जेचे स्रोत आहेत. या ऊर्जेच्या स्रोतांचं प्रामुख्याने दोन प्रकारांमध्ये वर्गीकरण केलेलं आहे. एक कन्व्हेन्शनल आणि दुसरं नॉन कन्व्हेन्शनल. कन्व्हेन्शनल म्हणजे पारंपरिक ऊर्जा स्रोत आणि नॉन कन्व्हेन्शनल म्हणजे अपारंपरिक ऊर्जा स्रोत. आता पारंपरिक म्हणजे काय, पूर्वीपासून चालत आलेले. द एनर्जी रिसोर्सेस विच मेन हॅज बीन युजिंग फॉर सेंचुरीज आर कॉल्ड कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस. पारंपरिक ऊर्जा स्रोत म्हणजे काय तर शतकानुशतके मानव ज्या ऊर्जेच्या रूपांचा स्रोतांचा वापर करतो त्याला कन्व्हेन्शनल ऊर्जा स्रोत, पारंपरिक ऊर्जा स्रोत असं म्हटलेलं आहे. देन कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस इन्क्लूड कोल, फॉसिल. असे कोणकोणते ऊर्जा स्रोत आहेत सांगा पारंपरिक, जे पूर्वीपासून मानव वापरत आलेला आहे. तर ते पाहिलात तर लक्षात आहे तुमच्या. तर कोल असेल, कोळसा, फॉसिल फ्युल्स such as petrol, diesel and natural gas. We cannot replace these resources. हे आपण स्वतः निर्माण करू शकतो का ही रिसोर्सेस जे आहेत ते. हे पारंपरिक ऊर्जा स्रोत आपल्याला पूर्वीपासून मिळत आलेले आहेत. ठीक आहे, आपण यांचा वापर करत आलेलो आहोत. हे आपण पुन्हा नाही निर्माण करू शकत, हे नॅचरली निर्माण झालेले आहेत. ठीक आहे. वूड ऑल्सो कॅनॉट बी रिप्लेस्ड इझिली. लाकूड सुद्धा जर पाहिलात तुम्ही तर हे सुद्धा आपण पुन्हा निर्माण करू शकत नाही. ड्यू टू द इन्क्रीजिंग पॉप्युलेशन अँड इन्क्रीजिंग युजेस ऑफ एनर्जी रिसोर्सेस देअर इज अ डेंजर दॅट द लिमिट रिझर्व्स ऑफ कोल, पेट्रोल, डिझेल, क्रूड ऑइल अँड नॅचरल गॅस विल गेट एक्झिस्टेड. आता हे जे आहे पारंपरिक ऊर्जा स्रोत जे आहेत, हे पारंपरिक ऊर्जा स्रोत पूर्वीपासून चालत आलेले आहेत, पण यांचा साठा कसा आहे, मर्यादित असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता सुद्धा पाहायला गेलात तर डिझेल, पेट्रोलवरच्या गाड्या खरेदी करतायत लोक, पण उद्या ते आपल्याला त्याचा वापर होईल का नाही, ते साठे मर्यादित आहेत. त्यामुळे त्या गाड्या किती वर्ष चालतील याचा लोक विचार करतायत. त्यामुळे इलेक्ट्रिकल कार्स वगैरे असे इलेक्ट्रिकल मोटरसायकल्स वगैरे आता लोक खरेदी करताना आपल्याला पाहायला मिळतात. याचे कारण का तर डिझेलचे साठे, पेट्रोलचे साठे हे कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस जे आहेत त्याचे साठे कसे मर्यादित आहेत. देयर इज अ लिमिट. देन त्याचबरोबर देअरफॉर इट विल बी बेटर टू यूज. मग याचा वापर आपण कसा करायला पाहिजे. इट विल बी बेटर टू यूज अल्टरनेटिव्ह अँड सप्लिमेंटरी रिसोर्सेस इन्स्टेड ऑफ द कन्व्हेन्शनल वन्स. यासाठी आपण पारंपरिक ऊर्जा स्रोतांना पर्यायी पूरक स्रोत वापरणं गरजेचं आहे. मग आता ह्या पारंपरिक ऊर्जा स्रोतांना पर्यायी ऊर्जा स्रोते कोणकोणती आहेत तर ती नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस आहेत. अपारंपरिक ऊर्जा स्रोत आहेत ज्यांचा वापर आता सध्या आपण करतो, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात करतो. आणि कन्व्हेन्शनल ऊर्जा स्रोत जे आहेत म्हणजे पारंपरिक ऊर्जा स्रोत जे आहेत त्यांचा वापर मर्यादित करणं आपण गरजेचं आहे. नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस कोणते आहेत त्याच्यामध्ये एवढे टाइप्स येतात. दीज आर द टाइप्स ऑफ नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस. फर्स्ट इज सोलार एनर्जी, देन विंड एनर्जी, then tidal energy, then hydroelectric or hydel energy, then energy obtained from ocean, then atomic energy. These are the energy resources. हे सगळे ऊर्जाचे स्रोत आहेत. Then after ऊर्जेचे अपारंपरिक ऊर्जाचे स्रोत आहेत. These resources have not been used traditionally. हे पूर्वीपासून आपण वापरत आलेलो नाही आहोत. ही ऊर्जा स्रोते जे आहेत ही पूर्व परंपरेनुसार यांचा वापर केला जात नव्हता. दे आर इन एक्झिस्टेड बाय अँड कन्व्हेन्शनल अँड कॅन बी युज्ड इन व्हेरियस फॉर्म्स अगेन अँड अगेन. आणि हे ऊर्जा स्रोत जे आहे हे अखंड चालणारे ऊर्जा स्रोत आहेत म्हणून याचा वापर आपण पुन्हा पुन्हा करू शकतो. याचा वापर आपण काय करू शकतो, परत परत करू शकतो.
यातला फर्स्ट टाइप आहे सोलार एनर्जी. आता सोलार एनर्जी तुम्ही पाहता बघा, कुठे कुठे पाहता ही सोलार एनर्जी आता खूप मोठ्या प्रमाणात मुलांच्या पाहण्यात ओळखण्यात असलेली आपल्याला, किंवा मुलं याच्याबद्दल मुलांना याच्याबद्दल फार उत्सुकता असते. सोलार पॅनल, सोलार एनर्जी, सोलार कुकर, सोलार सिस्टीम, त्याचबरोबर आपल्याला पाणी गरम करण्यासाठी लावलेलं आपण सोलार प्लॅनेट, हे सगळं तुम्ही आता पाहता. आणि आता बघा ह्याला काय म्हणते, द एनर्जी ऑब्टेन्ड म्हणजेच काय, द एनर्जी ऑब्टेन्ड फ्रॉम द सन इज कंटिन्युअस अँड इनॉर्मस. म्हणजे काय, तर सूर्यापासून मिळणारी ऊर्जा ही अखंड स्वरूपात आपल्याला मिळत असते. सतत नेहमी सूर्यापासून मिळणारी ऊर्जा आपल्याला ही आपण घेत असतो. सोलार एनर्जी इज ॲट द रूट ऑफ ऑल एनर्जी अवेलेबल ऑन द अर्थ. आणि ही जी सूर्यापासून मिळणारी ऊर्जा आहे, ही सूर्यापासून मिळणारी ऊर्जा पृथ्वीवर उपलब्ध असणाऱ्या सर्व ऊर्जेच्या मुळाशी असलेली आपल्याला पाहायला मिळते. पृथ्वीवर उपलब्ध असणारी सर्व ऊर्जा कशाशी संबंधित आहे, तर या सोलार एनर्जीशी संबंधित असलेली आपल्याला पाहायला मिळते. अ व्हरायटी ऑफ डिव्हाइसेस हॅज बीन डेव्हलप्ड फॉर मेकिंग यूज ऑफ सोलार एनर्जी. अँड या सोलार एनर्जी वरतीच आता आपल्याला काय दिसतं, नवीन नवीन साधनं उपलब्ध असलेली पाहायला मिळतात. मी मगाशीच नावं घेतली तशा पद्धतीनं. अँड देन फॉर एक्झाम्पल जर पाहायचं असेल आपल्याला, देन सोलार कुकर आहे, देन सोलार वॉटर हीटर आहे, जे तुम्ही आता घरावरती बऱ्याच लोकांच्या घरावरती हे सोलार हीटर बसवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. देन सोलार ड्रायर आहे, देन सोलार सेल आहे. सोलार ड्रायर जर पाहायचं असेल तर मनुक्याचे, बेदाण्याचे वगैरे जे वाळवण्यासाठी किंवा द्राक्षे वाळवून बेदाणे किंवा मनुके तयार केले जातात बघा, त्या ठिकाणी असे सोलार हीटर्स बसवलेले असतात. त्याचबरोबर सोलार सेल आहे, काही घड्याळ असेल किंवा काही इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट असे आहेत की ज्याच्यातून सोलार एनर्जीच्या संपर्कात आल्यानंतर ते आपोआप रिचार्ज होतात, ठीक आहे, चार्ज होतात. अशा पद्धतीचे सुद्धा काही उपकरणं आहेत ज्याच्या माध्यमातून आपण सौर विद्युत घट त्या ठिकाणी बसवलेला असतो, त्यामुळे ते आपोआपच चार्ज होताना आपल्याला पाहायला मिळतात. ह्या सगळ्यामध्ये ही सोलार एनर्जी वापरली जाते आणि ही नॉन कन्व्हेन्शनल असल्यामुळे आपण परत परत ही वापरू शकतो. सूर्य तर मुळाचाच काय ऊर्जेचा स्रोत आहे. सूर्याला काय म्हटलेलं आहे, द सन इज मोस्ट इम्पॉर्टंट सोर्स ऑफ ऑल एनर्जी. सगळ्या एनर्जीचा सूर्य हा मुख्य स्रोत आहे. त्यामुळे अँड इन द फर्स्ट 3 devices maintain above heat energy obtained from the sun in utilized to cook food, heat water and dry grain. आता ह्या ठिकाणी सोलार कुकर, सोलार वॉटर हीटर आणि सोलार ड्रायर या ठिकाणी काय करतो, सोलार कुकर मध्ये आपण अन्न शिजवू शकतो, सोलार वॉटर हीटर मध्ये पाणी गरम करू शकतो, सोलार ड्रायर मध्ये आपण धान्य वाळवू शकतो. देन एनर्जी कॅन बी ऑब्टेन्ड फ्रॉम सोलार एनर्जी. या ठिकाणी काय केलं जातं, इलेक्ट्रिकल एनर्जी ऑब्टेन्ड केली जाते. ह्या सूर्याच्या ऊर्जेपासून त्या ठिकाणी विद्युत ऊर्जेमध्ये त्याचं रूपांतर केलं जातं आणि अशा पद्धतीने ही ऊर्जा मिळवली जाते. अँड देन सोलार एनर्जी प्लॅनेट हॅव द कॅपॅसिटी टू प्रोड्यूस इलेक्ट्रिसिटी ऑर अ लार्ज स्केल. अ सोलार प्लॅनेट कन्सिस्ट ऑफ मेनी सोलार सेल्स. मोठ्या प्रमाणात विद्युत निर्मिती करण्यासाठी क्षमता सौर विद्युत यंत्रामध्ये आहे आणि या यंत्रात अनेक सौर विद्युत घट बसवलेले असतात. अ सोलार प्लॅनेट कन्सिस्ट ऑफ मेनी सोलार सेल्स. देन आफ्टर नेक्स्ट टाइप ऑफ एनर्जी रिसोर्सेस इज wind energy. Then next source of energy is wind energy. Electricity is generated by means of windmills using strong winds. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याचा वापर करून पवनचक्कीच्या माध्यमातून ही ऊर्जा तयार केली जाते. साधारणपणे windmills is also used for drawing water for a
वेल. म्हणजे आता पवनचक्कीचा वापर विहिरीतील पाणी काढण्यासाठी सुद्धा केलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे ह्या पवनचक्कीचा वापर करून ऊर्जा निर्मिती केली जाते. ह्या वाऱ्याच्या साह्यानं ऊर्जा निर्मिती केली जाते. तुम्ही जर बाहेर फिरायला कुठे गेला असाल, दूरवर उंच टेकडे जिथं आहे, जिथं ज्या ठिकाणी डोंगर दऱ्या आहेत किंवा सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्याकडे जर तुम्ही गेला असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला उंच अशा पवनचक्क्या पाहायला मिळतात बघा. तर ह्या पवनचक्क्याच्या माध्यमातून ऊर्जा निर्मिती केली जाते. यालाच आपण विंड एनर्जी असं म्हणतो. आणि ही विंड एनर्जी व्हेरियस फॉर्मसाठी इलेक्ट्रिक, त्याचं ट्रान्सफॉर्मेशन पुन्हा इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये केलं जातं आणि त्याचा वापर आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याच गोष्टींसाठी करत असतो. नेक्स्ट एनर्जी इज टिडाल एनर्जी. व्हॉट इज द टिडाल एनर्जी? सॉरी, टायडल एनर्जी. टायडल एनर्जी, a wall is constructed at a narrow region of a crack. म्हणजे ह्या समुद्र सपाटीतील खाडी ज्या असतात उंच उंच, ह्या समुद्र सपाटीच्या खाडींमध्ये चिंचोळी भाग असतो आणि या भागास अशा स्वरूपाचे भाग निवडून त्या ठिकाणी भिंत उभी केली जाते. त्या ठिकाणी काय केली जाते? भिंत उभी केली जाते. अ वॉल इज कन्स्ट्रक्टेड at a narrow region of a creek and due to waves generated by high and low tidal, the turbine of a generator fitted in the wall start rotating and electricity is generated. त्या ठिकाणी काय केलेलं असतं तर ड्यू टू वेव्स जनरेटेड बाय हाय अँड लो टाइड्स. म्हणजे काय पहा, तर त्या ठिकाणी भरती आणि ओहोटी जेव्हा होत असते, भरती आणि ओहोटीमुळे निर्माण होणाऱ्या लाटा आहेत, त्या लाटा या भिंतीमध्ये भिंतीत बसवलेल्या जनित्राच्या पातीवर पडतात आणि त्यामुळे काय होतं, त्या लाटामुळे तर ते ह्या पाती ज्या आहेत ह्या फिरू लागतात. द टर्बाइन ऑफ द जनरेटर फिटेड इन द वॉल स्टार्ट्स रोटेटिंग. टर्बाइन जे आहे ते काय होतं, फिरू लागतं अँड इलेक्ट्रिसिटी इज जनरेटेड आणि त्या ठिकाणी ही ऊर्जा निर्माण होते. याला आपण काय म्हटलेलं आहे? टायडल एनर्जी. आणि ह्या ऊर्जेचा वापर हे सुद्धा एक प्रमुख ऊर्जेचं स्रोत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. दिस इज अ रिसोर्स ऑफ एनर्जी युज्ड आपण ह्याचा वापर करतो. नेक्स्ट source of energy is hydroelectric or tidal power. हायड्रोइलेक्ट्रिक और हायडल पॉवर. हायड्रोइलेक्ट्रिक म्हणजे काय असणार आहे सांगा? तर जलविद्युत ऊर्जा. हायड्रोइलेक्ट्रिक म्हणजे काय? जलविद्युत ऊर्जा. द वॉटर स्टोअर्ड इन अ डॅम. तुम्ही डॅम पाहिलेला आहात, कोयना असेल, अलमट्टी असेल, असे डॅम तुम्ही पाहिलेला आहात. या ठिकाणी या डॅम मध्ये काय केलं जातं? वॉटर स्टोअर केली जाते. अ स्टोअर वॉटर इन अ डॅम ॲट अ हाईट इन ब्रॉड डाऊन थ्रू अ टनल अँड द टर्बाइन ऑफ द जनरेटर आर रोटेट. आता इथं सुद्धा जर पाहिलं तुम्ही तर जनित्र बसवलेलं असतं धरणाच्या खालच्या बाजूला आणि धरणातून पाणी सोडल्यानंतर साठवलेलं पाणी बोगद्यांच्या साहाय्याने खाली आणून त्या जनित्राच्या पातींवरती काय होतं? पडतं आणि त्यामुळं जनित्राची पाती फिरू लागतात. टर्बाइन जनरेट होऊ लागतं. अँड द प्लेस where electricity is generated in this way is called a hydroelectric or tidal power plant. आणि अशा पद्धतीने जी ऊर्जा मिळवली जाते या ऊर्जेलाच काय म्हटलेलं आहे? हायडल पॉवर प्लांट असं म्हटलेलं आहे. द कोयना प्रोजेक्ट इन महाराष्ट्र. असे कोणकोणते प्रोजेक्ट आहेत? द कोयना प्रोजेक्ट इन महाराष्ट्र. देन आफ्टर इज वेल नोन hydel project. There are also other smaller hydroelectric plants located at other dam sites. आणि अशा पद्धतीने अनेक डॅम्स वरती सुद्धा अशा पद्धतीच्या हायड्रोइलेक्ट्रिक प्लांट्स बसवलेले आपल्याला पाहायला मिळतात, ज्याच्यातून आपल्याला काय मिळतं? इलेक्ट्रिसिटी जनरेट होतं आणि एनर्जी मिळते. नेक्स्ट टाइप ऑफ
नेक्स्ट रिसोर्सेस ऑफ एनर्जी इज एनर्जी ऑब्टेन्ड फ्रॉम ओशियन्स. आता समुद्रापासून मिळणारी ऊर्जा कशा स्वरूपाची आहे? समुद्रापासून व्हाईल सी वेव्स move forward in a certain direction, the water moves up and down regularly at a position. जेव्हा समुद्राच्या लाटा निर्माण होतात तेव्हा लाटा पुढे जाताना एखाद्या ठिकाणी पाणी नियमितपणे वर खाली होताना आपल्याला दिसतं. वर खाली होत असतं समुद्राच्या लाटा जर पाहिल्यात आपण तर. At that time the water waves up and down regularly at the position. These two can be used टू जनरेट इलेक्ट्रिसिटी. आणि याच्या माध्यमातून सुद्धा या गोष्टीचा उपयोग करून सुद्धा विद्युत निर्मिती केलेली आपल्याला पाहायला मिळते. समुद्राच्या लाटांपासून मिळणारी ही ऊर्जा आहे. सतत समुद्राच्या लाटा निर्माण होत असतात. द वेव्स कंटिन्युअसली मूव्ड इन द ओशियन ॲट दॅट टाइम. त्या ठिकाणी मग त्या ठिकाणी सतत हे वेव्स निर्माण होत असल्यामुळं त्या ठिकाणी त्याचं त्या ठिकाणी जे मूव्ज होत असतात लाटा हे रेग्युलरली होतात, वर खाली होत असतात. अशा गोष्टींचाच उपयोग करून दे कॅन बी युज्ड टू जनरेट इलेक्ट्रिसिटी. आणि त्याचा वापर करून या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी जनरेट केलेली आपल्याला पाहायला मिळते. देन आफ्टर ॲटॉमिक एनर्जी, लास्ट द सिरियस क्रायसिस ऑफ इलेक्ट्रिसिटी shortage can be eased by generated electricity by means of atomic energy. वीज टंचाईचं गंभीर संकट लक्षात घेऊन अणु ऊर्जेद्वारे विजेची निर्मिती केली जाते. ऊर्जेची निर्मिती केली जाते. द हीट लिबरेटेड ड्युरिंग अ फिशन ऑफ atoms of heavy elements such as uranium, thorium is used to generate electricity. थेरेनियम, युरेनियम सारखे जड मूलद्रव्यांच्या अणूंच्या विघटनातून निघणाऱ्या ऊर्जेचा वापर, उष्णतेचा वापर या ठिकाणी ही वीज निर्मिती करण्यासाठी केली जाते. There is energy in every substances in the universe. It is present in non-living things as well as in living things. Why then is energy not visible to us? ही ऊर्जा जी आहे, असे असताना ऊर्जा आपल्याला आपणास का दिसत नाही? आता जर पाहायला गेलो तर ही ऊर्जा आपल्याला सजीवांमध्ये असेल, तसंच निश्चित वस्तूंमध्ये सुद्धा ऊर्जा असते, पण ती आपल्याला दिसत नाही. तुमचा ब्रेन पॉवर यूज करायचा आणि याचा आन्सर शोधायचा आहे. देन एनर्जी सेव्हिंग ऑफ ग्रीन एनर्जी. आता सुद्धा हे प्लांट्स ऊर्जा बचतीसाठी हरित ऊर्जेचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. ग्रीन एनर्जी काय आहे? ग्रीन एनर्जी म्हणजे इन अ वे सेव्हिंग एनर्जी इज युज्ड ॲज गुड ॲज जनरेटेड एनर्जी. There are several ways of saving energy, such as putting of lamp what may not needed, making maximum use of sunlight, etc. Saving energy and energy resources is very necessary. Otherwise, we will have to face a serious calamity like global warming. The energy resources which do not produce smoke and carbon gases such as carbon dioxide or carbon monoxide are called green energy resources. आता ज्या ऊर्जा स्रोतांपासून वापरातून कार्बन धूर किंवा विविध पर्यावरणाला हानी पोहोचवणारे घटक, असे घटक कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड निर्माण होत नाहीत, अशा ऊर्जा स्रोतांना आपण काय म्हटलेलं आहे? ग्रीन एनर्जी रिसोर्सेस. Generate use of such resources in the need of the hour. आणि अशा स्रोतांच्या वापराची आता सध्या गरज असलेली आपल्याला पाहायला मिळते. ऊर्जा बचत करणं गरजेचं आहे. तापमान वाढीसारख्या समस्या, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी, ग्लोबल वॉर्मिंग सारख्या ज्या समस्या आहेत, या सगळ्या समस्यांना तोंड देण्यासाठी आपल्याला ही ग्रीन एनर्जी खूप महत्त्वाची आहे. आणि ग्रीन एनर्जी रिसोर्सेसचा वापर आपण केला तर ऊर्जेची आपल्याला ह्या संकटांपासून आपण वाचू शकतो. ठीक आहे, या ठिकाणी हा धडा संपतोय. सो स्टुडंट्स, सॉल्व एक्सरसाइज ऑफ पेज नंबर 83. टुडे वी आता आपण काय काय पाहिलं तर एनर्जी रिसोर्सेस, फॉर्म्स ऑफ एनर्जी. इन दिस टॉपिक वी स्टडीड अँड द रिसोर्सेस ऑफ एनर्जी resources of energy are solar. There are two types of resources of energy: conventional energy and non-conventional energy. Then
नॉन कन्व्हेन्शनल एनर्जीज आर सोलर एनर्जी, विंड एनर्जी, tidal एनर्जी, tidal energy, hydroelectric or tidal energy, then energy obtained from oceans and atomic energy. These are the resources of energy, and we use energy or we use electricity to आता आपल्याला ही इलेक्ट्रिसिटी जी आहे ती कशी वापरली पाहिजे किंवा वापर तिचा कसा केला पाहिजे, तर ही कमी असल्यामुळं किंवा हे रिसोर्सेसचा वापर आपण जर काळजीपूर्वक केला तर यूज केला तर आपल्याला पुढच्या समस्यांना आपण तोंड सहज देऊ शकतो. देन सेव्हिंग एनर्जी इज द गुड वे ऑफ जनरेटिंग एनर्जी, आणि देअर आर सेव्हरल वेज ऑफ सेव्हिंग एनर्जी सच as a putting of lamp and not needed, making maximum use of sunlight, etc. Saving energy and energy resources very necessary. आता सेव्हिंग एनर्जी करणं, एनर्जी साठवणं, गरज नसेल तर दिवे बंद करणं, गरज नसेल तर लॅम्प असेल किंवा आणखीन जर गरज नसेल तर त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी बंद करणं हे आपलं कर्तव्य आहे. वी विल हॅव टू फेस सिरियस क्लायमेटिकली लाईक ग्लोबल वॉर्मिंग. नसेल तर आपल्याला अशा अनेक समस्यांना तोंड द्यावं लागणार आहे. आणि या ठिकाणी हा टॉपिक संपतोय. थँक्स.